सुरुवातीला एक अतिशय मोठी बातमी, देशात महागाईचा भडका उडालाय। आजपासून केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केलेली आहे। पेट्रोल 3 रुपये तर डिझेल 3.11 रुपयांनी महागलेलं आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढल्यामुळे सरकारने ही दरवाढ केली आहे। मुंबईत आता पेट्रोलचा नवीन दर 106 रुपये 50 पैसे असणार आहे, तर डिझेलचा नवीन दर हा 93 रुपये असणार आहे। एप्रिल 2022 नंतर पहिल्यांदाच इंधनाच्या दरात इतकी वाढ करण्यात आलेली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, आजपासून केंद्र सरकारकडून पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ करण्यात आलेली आहे, काय अपडेट? बरोबर आहे। आजपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये केंद्र सरकारने वाढ केलेली आहे। केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालय आणि त्यानंतर या सर्व इंधन कंपन्यांच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आलेला आहे। यामध्ये पेट्रोल याचा जर बघितला आपण साधारणतः 3 रुपयेची वाढ करण्यात आलेली आहे। यामध्ये जर बघितलं दिल्लीमध्ये 97 रुपये 77 पैसे ही आता पेट्रोल असणार आहे। कोलकात्यामध्ये 108 रुपये 74 पैसे, मुंबईत जवळपास 106 रुपये 68 पैसे आणि चेन्नईमध्ये 103 रुपये 67 पैसे अशा प्रकारे पेट्रोलचे दर राहणार आहे। तर डिझेलचे मध्ये जर बघितलं आपण तर दिल्लीमध्ये 90 रुपये प्रति लिटर डिझेल राहणार आहे, कोलकात्यात 95 रुपये आणि मुंबईमध्ये साधारणतः 93 रुपये 14 पैशांनी म्हणजे 3.11 पैशांनी डिझेलची वाढ झाली आहे। त्यामुळे देशभरात आता महागाईचा भडका वाढणार आहे, कारण की मोठ्या प्रमाणात जर बघितलं आपण तर डिझेल हे च्या माध्यमातून मोठ्या गाड्यांची आणि ट्रकची वाहतूक होते, ज्याच्या माध्यमातून मालाची ये जा करते। एकीकडे जर डिझेल वाढलं तर त्याच्यामुळे त्याचा मोठा फटका त्या भाड्यांवरती पडतो। त्या भाड्याचा फटका पडल्यानंतर महागाईमध्ये वाढ होतो, अनेक मोठ्या वस्तूंमध्ये देखील वाढ होतोय। यासाठी खरं कारण जर बघितलं तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती इंधनाचे दर वाढलेले असल्यामुळेच हे वाढ करण्यात आली अशा प्रकारची माहिती पुढे आलेली आहे। पण यावरती विरोधकांनी थेट हल्ला केला आहे। फक्त निवडणुकांपर्यंत पेट्रोल आणि डिझेलचे दर नियंत्रित ठेवायचे आणि त्यानंतर निवडणुका संपल्या की पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवायचे अशा प्रकारची टीका विरोधी पक्षांनी केलेली आहे। बरं प्रशांत, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर आपण पाहतोय देशात महागाईचा भडका उडालेला आहे। आजपासून केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केलेली आहे। पेट्रोल 3 रुपये तर डिझेल 3 रुपये 11 पैशांनी महागलेला आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढलेत आणि त्यामुळे सरकारने ही दरवाढ केलेली आहे। मुंबईत आता पेट्रोलचा नवीन दर 106 रुपये 50 पैसे असणार आहे, तर डिझेलचा नवीन दर 93 रुपये असणार आहे। एप्रिल 2022 नंतर पहिल्यांदाच इंधनाच्या दरात इतकी वाढ करण्यात आलेली आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढल्याचा हा फटका आता संपूर्ण देशवासियांना बसणार आहे, कारण देशात महागाईचा भडका उडालेला आहे। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आलेली आहे। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढलेत आणि त्यामुळे सरकारने ही दरवाढ केली आहे। मुंबईत आता पेट्रोलचा नवीन दर हा 106 रुपये 50 पैसे असणार आहे, तर डिझेलचा नवीन दर हा 93 रुपये असणार आहे। एप्रिल 2022 नंतर पहिल्यांदाच इंधनाच्या दरात इतकी वाढ करण्यात आलेली आहे। तर देशात महागाईचा भडका उडाल्याचं चित्र आहे। आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सरकारने वाढ केली आहे। पेट्रोल 3 रुपये तर डिझेल 3 रुपये 11 पैशांनी महागलेला आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेल्या कच्च्या तेलाच्या दरामुळे तेल कंपन्यांचा तोटा कमी करण्यासाठी ही दरवाढ अटळ असल्याचं काही दिवसांपूर्वी सरकारने म्हटलं होतं। तर सीएनजीच्या दरातही मुंबईत 2 रुपयांची वाढ झालेली आहे। मुंबईत आता सीएनजीचा दर हा 84 रुपये झालाय। क्या करेंगे, सरकार की मनमर्जी और जब मर्जी बढ़ाते रहे, वो तो सरकार की मनमर्जी चल रही है उनकी। हम लोग के रोटी पानी और रोजगार पे तो असर पड़ेगा। कोई तो किराया बढ़ नहीं रहा ना, जो भी तो बढ़ा हुआ तो उस पर भी कोई नहीं बढ़ रहा है। कोई नहीं देगी। एक तो वैसे ही ओला उबर का रेट कम चल रहा है, रेपिडो का कम चल रहा है, ऑटो में कोई नहीं बैठ रहा है। और हम लोग के बढ़ाएगी तो कोई बैठेगा, इसको छोड़कर गाँव जाना पड़ेगा, दूसरा रोजी रोजगार सोचना पड़ेगा। तर देशात महागाईचा भडका उडाल्याचं चित्र आहे। आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सरकारने वाढ केलेली आहे। पेट्रोल 3 रुपये तर डिझेल 3 रुपये 11 पैशांनी महागले। आंतरराष्ट्रीय बाजारात
कच्च्या तेलाचे दर वाढलेले आहेत आणि वाढलेल्या कच्च्या तेलाच्या दरांमुळे तेल कंपन्यांचा तोटा कमी करण्यासाठी ही दरवाढ अटळ असल्याचं काही दिवसांपूर्वीच सरकारनं म्हटलं होतं। तर सीएनजीच्या दरातही मुंबईत 2 रुपयांची वाढ झालेली आहे। मुंबईत आता सीएनजीचा दर हा 84 रुपये इतका झालेला आहे। सोन्या चांदी पाठोपाठ आता इंधन दरवाढीचाही भडका देशात उडालेला पाहायला मिळतोय। महागाईचा भडका उडाल्याचं चित्र आहे। आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सरकारनं वाढ केलेली आहे। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाचे भाव वाढलेत आणि त्यामुळे त्याचा फटका संपूर्ण देशवासियांना बसणार आहे, कारण देशात आता महागाईचा भडका उडालेला आहे। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आजपासून सरकारनं वाढ केलेली आहे। पेट्रोल 3 रुपये तर डिझेल 3 रुपये 11 पैसे असं महागलेलं आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढलेले आहेत आणि या वाढलेल्या कच्च्या तेलाच्या दरांमुळे तेल कंपन्यांचा तोटा कमी करण्यासाठी ही दरवाढ अटळ असल्याचं काही दिवसांपूर्वी सरकारनं म्हटलं होतं। तर पेट्रोल 3 रुपयांनी महागलेलं आहे आणि डिझेल 3 रुपये 11 पैशांनी महागलेलं आहे। शहरातील पेट्रोलचे दर म्हणजेच मुंबईत नेमके काय दर आहेत तर 106 रुपये 50 पैसे आजपासून पेट्रोल मिळणार आहे। तर शहरात म्हणजेच मुंबईमध्ये डिझेलचे दर हे 93 रुपये आजपासून असणार आहे। तर दुधाच्या किमतीमध्ये देखील एक प्रकारे वाढ झालेली आहे। सोन्या चांदीनंतर आता इंधन दरवाढ झालेली आहे। संपूर्ण देशात महागाईचा भडका उडाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। या क्षणाची अतिशय मोठी बातमी, आजपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सरकारनं वाढ केलेली आहे।